स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपल्याच महिलांच्या काही सवयी ज्या आहेत तर त्या सवयी जर आपण योग्य असतील तर आपलं आयुष्याचं नक्कीच सोनं होईल. मग अशा कोणत्या सवयी आहेत की त्या आपल्या आयुष्याचं सोनं करतील, त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशा काही सवयी असतात बघा, आणि त्या सवयी जर तुम्हाला असतील तर तुमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होणार. बघा, जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरात लक्ष्मीला थांबावंच लागतं. मग तुम्ही ही अंधश्रद्धा म्हणा, नाहीतर मग पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. तर आता आपण पाहणार आहोत अशा काही सवयी. जर त्या तुम्हाला असतील तर उत्तम, नसतील तर तुम्ही त्या सवयी नक्कीच लावून घ्या. घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळायला पाहिजेत या सवयी. इतक्या साध्या आणि सोप्या आहेत की तुम्हाला म्हणजे अवघड असं काहीच वाटणार नाही. मात्र बघा, याचा परिणाम खोलवर होतो. घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात कशी करावी याकडे जर आपण नीट लक्ष दिलं तर आपली प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. सकाळी उठल्यानंतर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरात नकारात्मक कंपन जास्त काळ टिकतात. पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात नकळत एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवाचं नाव मोठ्यानं घेणं गरजेचं नाही, फक्त मनात एकदा एवढंच म्हणा, आजचा दिवस चांगला जावो. ही एक छोटी भावना घरात बरकत ओढून आणते. कारण लक्ष्मीला अशा घरातच राहायला आवडतं जिथे समाधान असतं. ही सवय रोज जर पाळली तर घरात वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामात अडथळे कमी येतात. आता स्वयंपाकघराशी संबंधित आहे. स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकत नाही, असं जुने लोक नेहमी सांगतात. महिलांनी रोज स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाची कण पडून राहू देऊ नका. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे. कारण अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करावा. ही सवय देखील तितकीच महत्त्वाची आहे. असं मानलं जातं की ज्या हातात शांतता असते त्या हातातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढवतं. बघा, आता ह्या सवयी आपण अगदी सहज लावून घेऊ शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये आता आपण स्वयंपाक करतो तो सकाळी उठल्यावर आपण देवाचं नामस्मरण नाव घेतलं तर उत्तमच आहे ना. आता तिसरी सवय आहे ती बघा, आपल्या घराचा उंबरठा. हा फक्त एक लाकूड दगड नसून घराच्या ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे. महिलांनी रोज उंबरट्यावर पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं. घरात येताना 2 क्षण थांबून आत या, ही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते. अनेक घरात पैसा येतो पण लगेच जातो. याचं कारण उंबरट्याजवळ दुर्लक्ष केलेली ऊर्जा असते. ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च जो आहे तर तो कमी होतो. घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे. फाटलेले कपडे, तुटलेले वस्तू न वापरण्याची सवय लावा. विशेष म्हणजे स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती अडकते. महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत. ही सवय घरात नवी ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते. नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही. ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूपच प्रभावी आहे. आता बोलण्याशी संबंधित आहे बघा. घरात स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण ठरवतं. सतत नकारात्मक शब्द वापरणं टाळा. पैसे नाहीत, अडचण आहे, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते. ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही पण हळूहळू घरात बदल घडवते. जिथे शब्द स्वच्छ असतात तिथे परिस्थितीही स्वच्छ होत जाते. इथपर्यंत आपण या 5 सवयी तर नक्कीच जाणून घेतल्या. यातील ज्या काही सवयी आहेत त्या घरात बरकत टिकून ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून
नकळत चुकतात. आणि या 7 सवयी रोज पाळल्यावर घरात नेमकं काय बदल होत लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात हे सगळं आपण पाहणार आहोत. बघा, तुम्ही जर आता अगदी बघा, आता आपण स्वयंपाक करतो, आपलं बोलणं तर असतंच, फक्त आपल्याला थोडे जे काही आहेत ना शास्त्राला धरून नियम आपल्या अंगीकारले ना, एकदा अंगवळणी पडले ना, ह्या सवयी किती सोडा म्हणलं तरी सुटणार नाहीत. आता बघा, उरलेल्या 2 सवयी ज्या आहेत त्या घरात बरकत टिकून आणतात, पण अनेक महिलांकडून या चुका होतात. या सवयी दुर्लक्षित केले जातात. या 2 सवयी जर तुम्ही पाळल्या नाही तर पहिल्या 5 सवयींचा परिणामही पूर्णपणे दिसत नाही. म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन ऐका. संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे. संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा वेळ असतो. यावेळी घरात कसं वातावरण असतं यावर घरातली स्थिरता ठरते. महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं, तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको. संध्याकाळी घर थोडं शांत असेल तर घरात शांतता, घर आपोआप सावरतं. यावेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे. कारण बघा, आपलं दिवसभर सगळ्यांसाठी काम करतो पण स्वतःसाठी 2 मिनिटंही देत नाहीत. हीच गोष्ट हळूहळू घरात ताण निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनिटं डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं. अशा घरात पैसा आला की तो टिकतो, कारण तिथे अस्थिरता नसते. आता त्यानंतरची सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना. रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावर पुढचा दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. कितीही अडचणी असल्या तरी एकतरी सकारात्मक गोष्ट नक्कीच घडलेली असते. ती गोष्ट मनात ठेवून झोपणं ही सवय घरात बरकत वाढवते. झोपण्याआधी राग धरून ठेवू नका. राग घेऊन झोपल्यावर तो राग घरात साठत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणींच्या रूपाने बाहेर येतो. मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते. ही सवय खूप साधी आहे पण परिणाम फार खोलवर होतो. आता या 7ही सवयी एकत्र केल्यावर घरात काय बदल होतो ते समजून घेऊयात. आता जर बघा, दररोजचंच काम आहे आपलं, हे फक्त थोडंसं नियम आणि शास्त्राला धरून सवयी लावायच्या आहेत. नकळत घराची दिशा बदलते. घरातले वाद कमी होतात. पैशाचा अपयोग कमी होतो. अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरात एक वेगळाच शांतपणा जाणवायला लागतो. लक्ष्मी येते म्हणजे फक्त पैसा येतं असं नाही, तर समाधान येतं, स्थैर्य येतं आणि मनशांती येते. हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या चुका आहेत ज्या या सवयींचा परिणाम कमी करतात. सतत तुलना करणं, इतरांच्या घराकडे पाहून आपल्या घराबद्दल नाराजी बाळगणं ही सवय बरकत रोखते. कारण जिथे असमाधान असतं तिथे लक्ष्मी थांबत नाही. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःचं आरोग्य, मनशांतता याकडे लक्ष देत नसेल तर घरावर त्याचा परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं. या 7 सवयी जर तुम्हाला असतील तर कोणत्याही बघा, कुठलाही मोठा उपाय नाही, कुठलाही दिखावा नाही. फक्त आपल्याला रोजची थोडीशी जाणीव आणि सातत्य हेच ठेवायचं आहे. बघा, कोणत्याही मग ती सवय असो, सेवा असो, उपाय असो, यामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं असतं. या सवयी, आता तुम्हाला ह्या 7 सवयी पहिल्याच दिवशी 7 सवयी नक्कीच लागणार नाहीत, पण अगदी पहिल्या सवयीपासून आपण सुरुवात करू शकतो. दररोज सकाळी उठल्यानंतर नक्कीच स्वामींना प्रार्थना करू शकतो की स्वामी, माझा आजचा दिवस सुखाचा जाऊ द्या. बस एवढं. अशी एक सवय लागता नक्कीच आपल्याला सवय लागून जाईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.